आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे कल्याण डोंबिवली परिसरातून। कल्याण डोंबिवली आणि बदलापूर त्याचबरोबर उल्हासनगर या परिसरातील लाखो नागरिकांना आज मोठ्या विजेच्या खंडाचा सामना करावा लागलाय। महापारेषणच्या 220 केव्ही पडघापाल अतिउच्चदाब वीज वाहिनीमध्ये संध्याकाळी 7:30च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला। त्यामुळे आनंदनगर, पालावा, पाल आणि डोंबिवली या उपकेंद्रांचा वीज पुरवठा ठप्प झाला। या बिघाडामुळे सुमारे 300 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे। तब्बल 4,20,000 ग्राहक अंधारात होते। दरम्यान महापारेषणचे अभियंते आणि कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सध्या करतायत। वीज पुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कल्याण डोंबिवली, बदलापूर त्याचबरोबर उल्हासनगर परिसरामध्ये वीज खंडित आहे आणि लाखो लोक सध्या अंधारात असल्याचं चित्र आहे। वीज वाहिनीमध्ये संध्याकाळी 7:30च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला। त्यामुळे आनंदनगर, पलावा, पाल आणि डोंबिवली या उपकेंद्रांचा वीज पुरवठा ठप्प झाला। अमजद खान सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमजद, साधारण किती वेळापासून इथले नागरिक अंधारात आहेत आणि अशा प्रकारे बत्ती गुल झाली आहे? सागर, पडघा महापारेषण मधून जे वीज पुरवठा केला जातो 220 केव्हीच्या जी वीज वाहिनी आहे त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास 7:30 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे। जे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की जवळपास 3.5 लाख घरांमध्ये सध्या वीज नाहीये, रात्रीची वेळ आहे। अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे की काम आहे ते दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। अर्धा ते पाऊण तासात वीज पुरवठा सुरळीत होणार। मात्र गेल्या 4 तासापासून जे नागरिक आहे ते त्रस्त आहेत, कारण की एकीकडे पाऊस सुरू आहे, दुसरीकडे वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। सागर, नक्कीच अमजद, पलावा परिसरामध्ये सध्या वीज पुन्हा एकदा आलेली आहे, वीज पुरवठा सुरळीत झालाय असं कळतंय। काही तुमच्यापर्यंत अपडेट्स? सर, अधिकाऱ्यांकडून सांगितलं गेलं होतं की 10, 10:15 पर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला जाईल। काही भागात वीज पुरवठा सुरळीत झालाय तर काही भागात अजून करायचे आहे। हळूहळू अर्धा ते पाऊण तासात ज्या भागात वीज पुरवठा खंडित झाला होता त्या संपूर्ण भागात वीज पुरवठा सुरळीत होणार असं सांगितलं जात आहे। नक्कीच अमजद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।